की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा. माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली. त्या दाताच्या रचनेवर तुम्हाला कळतं की मांसाहारी. आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार. काय तमाशा लावला? कधीतरी पुढे येऊन सांगावं. मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार. एकच योगायोग आहे फक्त. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय तमाशा आहे? होते. आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही. चला साहेब, झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार. चला सांगा तुम्ही पत्रकारांना तुमच्या घरी मांसाहार नाही. श्रावणचा महिना आहे, सांगा आज मांसाहार खाणार नाही. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती? तमाशा लावलाय शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन कोणी गायकवाड बाई कोणी दिला तिला अधिकार? अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? आम्ही साधारणपणे आतापर्यंत आम्ही अशा निष्कर्ष बस करा तमाशाचा, बस करा. सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठतरी हिंदू संघटनेच्या नावाने मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा. आणि तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी. जा, तुला आव्हान देतो, त्यांना मंडळ यात्रेवर बंदी आणा. जनता सार्वभौम. अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला खिगरांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असते आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असते तर कदाचित अधिक शूद्रांना तेच जेवढे माळ्यांनी बागी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायाने कसायाचं काम करावं. आमच्यातला एकही पोरगा ना IAS झाला असताना, IPS झाला असताना, डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. आणि लांडग निघालं तीर्था. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आहे ना. काय आयोगाशी मंडळ हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला, हीच ती माणसं. सुप्रियाताई खासदार. अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीत ना दगड. जितेंद्र आव्हाड कधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले का तुम्हाला? आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो. अरे 2 वर्षाच्या हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करताय. आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आहे ना. निषेध सत्ताधाऱ्या शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला, अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे असे तुमची जी पिल्लावळ आहे ना ती अशी बाहेर निघते. सर अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्रेक. नाही हे मी तुम्हाला म्हणतो, ही ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि RSS ची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडतायत ते बघायचे.
जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर लगेच नाही नाही नाही, तसं काय असं काय करणार नाही, असं काय करणार नाही, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिएक्शन नाही झालं, पुढच्या वर्षीपासून सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार, हे असं आम्ही सहनही करणार नाही. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. सर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो, स्वतः मच्छी विकत घ्यायला. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही, मी जागेवर जाऊन लढणारा माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय. ज्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, ज्याला शाकाहार खायचा शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, ज्याला खिमा खायचा खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी, तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका. काय काय चालू आहे, काय तमाशे लावले ते यार. मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते काही एका विभागांची, त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली, त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खात नाहीत मटण मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचं अनेक वेळा जेवलोय, अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटेल. असं विचारो बायकोला की तू बंद करणारस का बनवणं. अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती आहे ना. कशाला उगाच बोलायला लावता आम्हाला. तुमचं ते वैयक्तिक काय विषय राहू द्या आतमध्ये, पण एवढे फालतू चोचले कसले. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट दसरा दिवाळी ह्याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही, हे जाहीर करावं एकनाथ शिंदेने. माझं आव्हान आहे. सर लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता ते जाऊ द्या, लाडक्या बहिणींना फसवायला त्यांनी केलं होतं. त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाही. सर अमेरिकेने लावलेली 50% टेरिफ आहे, त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुप का बसलाय. असं काय गुपित आहे अमेरिकेने तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये. एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसा तात्याच्या मालकीचाच भारत आहे. हा ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवतोय, पण आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. तर क्या रे, हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं, यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे, तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे येऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भारत. हा तो काहीही बोलतो यार, तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन अहो पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्यात काय मोठं आहे. यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा, RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला, एक चालकान वृत्ती.
एक चालकानं वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा, आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत, कोणालाच, अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील, कारण का त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ, द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात, एकाच्यात. सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर जाऊ दे, आता हा विषय महत्वाचा आहे, मला बाकीचे विषय महत्वाचे वाटत नाही. कल्याण में जिस तरीके से आप 15 अगस्त को लेकर मच्छी पकड़ पे रोक लगा देखो ऐसा है कि ये क्या चालू हो गया है, ये टेस्ट केस महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है. महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए लेबोरेटरी बना रहे, प्रयोगशाला बना रहे. जैसे पहले उन्होंने मध्य प्रदेश को बनाया, गुजरात को बनाया, वैसे महाराष्ट्र के हाल कर रहे हैं. महाराष्ट्र में 80% लोग ये मांसाहार करते हैं. मनुष्य प्राणी की जो दांत है, उस दांत से पता चलता है कि मनुष्य प्राणी पहले से, जब से वो मंकी, जिसको क्या बोलते हैं आप, मरकट क्या बोलते हैं उसको हिंदी में, क्या बोलते हैं मंकी को? बंदर. बंदर से आस्ते 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 जब वो मनुष्य प्राणी में आया, जब वो इतनू सा था, जब इतना बड़ा हो गया, तब उसके दांत में जो बदल आए, ऐसे दांत सिर्फ मांसाहारी प्राणियों में होते हो. हम भी प्राणी ही हैं, सिर्फ हम मनुष्य प्राणी. हमको गाय के दांत क्यों नहीं है? हमारे मुंह में वो थूकी जो गाय के मुंह में आती है, वैसी क्यों नहीं आती है? क्योंकि हम बायोलॉजिकली नॉन वेजिटेरियन है. ये जो दांत है हमारे, जिसको हम कनाइन कहते हैं, मराठीत सुळे म्हणतात, ये क्यों है? क्योंकि हमको फाड़ने की अनुमति मिलती है उससे. मांसाहार जो खींचा जाता है मुंह में. अभी ये सब बातें साइंटिफिक है. युगों युगों से हम नॉन वेजिटेरियन मांसाहार करते आए हैं. अब क्या चालू किया है नया? तो क्या कोली लोग मर जाएंगे? यहाँ का कसाई मर जाएगा? यहाँ के जितने भी मुर्गी पालने वाले करोड़ों अब्जों रुपए का व्यवहार करते हैं, क्या आत्महत्या कर देंगे? आज पूरे महाराष्ट्र में जानवरों का सेल बंद है. गाय, भैंस, इनके जो जिसका उपयोग खत्म हो जाता है, वो बेचारों को मार्केट में लाके बेचा जाता था, जिससे 2 पैसे काश्तकारों को मिलते थे. आज वो व्यापारी बंद कर दिया है. एक तरफ कसाई पेट के हाल बुरे है, और दूसरे तरफ काश्तकार जो उनको संभाल ही नहीं सकते, वो जाके बीच रास्ते में जंगल में छोड़ देते उनको. वो बेचारे कोई बिना खाने के लिए ऐसा ही रास्ते में गिरा हुआ पड़ा रहता है, सूख के वैसा ही मर जाता है. मक्खियां जाके उसके, अरे तुम भगवान मानते हो ना उस प्राणी माता को, वो गाय को, उसके बछड़े को भगवान मानते हो ना. वो रास्ते में सड़ रही है, सड़. कहां गया तुम्हारा भगवान प्रेम? ये नौटंकी है. इसको नौटंकी कहते हैं. उसको घर में रख नहीं सकते, क्योंकि वो उसको खाना पीना दिलाना वो काश्तकारों को परवड़ता नहीं. पहले ही उनके घर में हाल बेहाल है, और ऊपर से ये और जिम्मेदारी. ये क्या 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 चालू कर दिया है तुमने तमाशा इस देश में? जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, अब ये नया मांसाहार विरुद्ध शाकाहार है. क्या कर दिया तुमने इस देश में? चलो ठीक है. जो अब हो रहा था महाराष्ट्र में भी हो रहा है, जो महाराष्ट्र को आर्थिक राजधानी मानी जाती थी, ये खत्म कर देंगे. देखो ऐसा है, बंबई में अर्थव्यवस्था के माध्यम से दुनिया भर के लोग आते हैं, दुनिया भर के. तो क्या जर्मनी वाले से आने वाले लोग को आप कहेंगे क्या पत्ते की भाजी खाइए? आपको हम
मांसाहार नहीं ले सकते और हम पत्ते की भाजी खाते हैं। वो जर्मनी वाला आना छोड़ देंगे बम्बई। उनकी व्यवस्था में रात को खाना, दोपहर को खाना, उसके साथ बियर पीना, ये उनकी संस्कृति है। अगर हमारे संस्कार और संस्कृति में मांसाहार है तो है, और मैं कोई लपा छुपा समर्थन नहीं कर रहा हूं, खुला बोल रहा हूं, खुला। और मैं एकनाथ शिंदे जी से सवाल पूछना चाहता हूं कि आपको मालूम है तुम्हारे व्यवस्था के अंदर तुम जिस जिले के पालक मंत्री हो, उसका एक हिस्सा जो आपके बेटे का मतदार संघ है, आपके बेटे वहां से सांसद है, क्या आपको मालूम है कि मांसाहार खाने पे और बेचने में बंदी लाई गई है? आप कौन होते हो? आप होते कौन है ये बंदी लाने वाले? कौन से अधिकार से आपने ये बंदी लाई है? मैं वो कौन मैडम है, हमारी बहन कौन है, उसको किसने कहा है? मैं आयुक्त से पूछना चाहता हूं, क्या आप नामर्द है क्या? आप निकालिए ना, आप निकालिए आदेश। वो बहन को क्यों बोला है आदेश निकालने के लिए? इस प्रकार प्रताप शर्मा कह रहे हैं कि मीरा रोड में प्रयोगशाला की जा रही है, क्या इसी प्रकार? मुझे अच्छा लगता है कि इस आदमी को इतना तो पता चला कि प्रयोगशाला की जा रही है, पर प्रयोगशाला की जा रही तो आप क्या कर रहे हैं? आप तो आपके घर में 24 घंटा 365 दिन मटन मच्छी खाते हैं। मैं जानता हूं कि आपकी बीबी उत्तम, अति उत्तम नॉनवेज बनाती है, मांसाहार बनाती है, और आप भी बड़ी शौकीन है। तो प्रयोगशाला में ऐसे दम उठ के बाहर बात करने से अच्छा आप बोलो ना कि नहीं चलेगा, जिसको जहाँ खाना है खाएगा। अरे ये मेरा महाराष्ट्र है यार, ये कोई भी आएगा, आज ये मत बोचो, कल ये मत खाओ। अरे तुम्हारे बाप का महाराष्ट्र है क्या? हमने कहा है क्या तुम कैसे घूमोगे, तुम क्या करोगे? तुमको जो करना है करो ना, तुमको नहीं खाना मत खाओ, 10 दिन उपवास करना है करो, हमको बोलते हैं क्या मत करो? पर हमको अगर खाना है, हमको अगर खरीदना है, तो आप कौन होते हो बोलने वाले कि नहीं करो, खरीदो मत, बेचो मत, ये मत करो, वो मत करो? तुम कौन होते हो? कौन से अधिकार से कर रहे हो? और मेरा आरोप है यह सरकार के ऊपर, यह सरकार टेस्ट करती है। बराबर बोला प्रताप सरनाइक ने कि यह प्रयोगशाला का उपयोग हो रहा है, ये प्रयोग करने जाते हैं कि ऐसा करेंगे तो क्या होगा, वैसा करेंगे तो क्या होगा। अजमाइश है, अजमाइश। सर बीजेपी सांसद अनिल बोंडे जो है शरद पवार जी के वक्तव्य को लेकर कह रहे हैं कि हास्यास्पद वक्तव्य है, अगर ऐसा उनके पास 2 लोग आए तो उन्होंने पुलिस को क्यों नहीं बताया? क्या बताने का पुलिस को? मैं पूछना चाहता हूं, क्या बताएंगे पुलिस को? मेरे पास कोई मेरे पास आए थे, मेरे पास आए, मुझे सब मालूम है इसमें क्या हुआ है। अरे छोड़ो ना, सब छोड़ दो। वो वोट चोरी के बारे में बोलो ना, वोट चोरी, वो जो चोर पकड़ा गया है, वो जो राजीव नाम का चंबल से भयंकर दरोडेखोर था, वो राजीव नाम का जो आयुक्त था, वो चंबल से बड़ा दरोडेखोर निकला। संविधान की धज्जियां उड़ गई है, पूरे विश्व में शंका पे लोग ले रहे हैं। पूरे जाइए इंटरनेट पे देखिए कैसे विश्व में हंस रहे हैं लोग कि कैसे भारत के 12 बज गए हैं। उसके ऊपर बात कीजिए। अरे ये तो पहली बार इलेक्शन कमीशन ने जो असंभव था वो संभव कर दिखाया कि एक रूम में अंसारी भी रहता है, मिश्रा भी रहता है, दुबे भी रहता है, यादव भी रहता है। अरे इतनी जातीय व्यवस्था एक इसमें लाने का काम सिर्फ इलेक्शन कमीशन कर सकता है। मैं उनका अभिनंदन करता हूं। एक औरत को 1 साल में 3 बच्चे होते हैं, ये सिर्फ इलेक्शन कमीशन ही कर सकता है। कम से कम हजारों मरे हुए लोगों ने वोट किया है। अरे अगर बताते तो उनके पति पत्नी जाके उनको वोटिंग रूम में देख के आते कि भाई वोट करने मेरा पति आया था ऊपर से। हजारों वोट ऐसे हैं कि जो मरे हुए हैं लेकिन आके वोट करके जाते हैं। अगर पहले बता देते तो बेचारे की पत्नी पति आके, माँ बाप आके देख के जाते, अरे मेरा बेटा आया है वोटिंग को, यार बेटा जा ऊपर लेकिन दर्शन तो देखे जा। 15 अगस्त को आप कल्याण डोंबिवली जाइए, मांसाहारी खाइए। देखो मैं 24 घंटा खाता हूं, मैं 24 घंटा मांसाहारी हूं और हूं। किसकी कोई आक्षेप है क्या? मैं क्या खाऊं इसके ऊपर कोई रुकावट है क्या? और नहीं हूं तो भी खाऊंगा, जबरदस्ती पसंद नहीं करता हूं। सर कल दिल्ली में जो है इंडिया अलायंस का मोर्चा है चुनाव आयोग के ऊपर, कैसे देखते इस मोर्चा को? अरे निकलना चाहिए, उधर ही नहीं हर जिले गांव खेड़े में
ये चुनाव आयोग जो है और चुनाव आयोग के पुतले जलने चाहिए। तुमने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो सपना था स्वायत्त इलेक्शन कमीशन, वो सपना ही चक्काचूर कर दिया। हमें सेशन चाहिए वापस, सेशन, TN सेशन। ये जो चुनाव आयुक्त थे जिन्होंने सब नेताओं की गाड़ियां बंद कर दी थी, PA बंद कर दिए थे, खर्चा बंद कर दिया था, वो सेशन का राज हमें वापस चाहिए। हमें ये राजीव जैसे जो चमचे आने वाले हैं उसको सुप्रीम कोर्ट ने रोक लगा देना चाहिए। सुप्रीम कोर्ट को जो निकाला गया उसमें से प्रधानमंत्री थे और संसद। अरे ये तो मैंने ही तो आपके सामने लाया ये बात। तो क्या उसको दोबारा अरे ये व्यवस्था ही खत्म हो गई है, ये सिस्टम ही खत्म करने जा रहे हैं। इन्हें कोर्ट को गुलाम करना चाहते हैं, निवडणूक चुनाव आयोग को गुलाम करना चाहते हैं, मीडिया को गुलाम करना चाहते हैं। जो व्यवस्था को सवाल पूछना चाहते हैं उन सब व्यवस्थाओं को, जो सब सिस्टम के जो भाग बने हुए हैं, हम ऐसा कहते हैं चार स्तंभ पे ये डेमोक्रेसी है। कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त उपायुक्त आहेत, गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या, त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करावी। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं नाही देत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे, डीएनए मांसाहारी आहे। आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे। तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा। माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून, माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली। त्या दाताच्या रचनेवरून तो तुम्हाला कळतं की तुम्ही मांसाहारी आहात। आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार। काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय तमाशा आहे का? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे काय ते खायचं नाही। करा साहेब। झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं, आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी। अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना। आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल। चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही, आज श्रावणचा महिना आहे, सांगा हा दुसरं मांसाहार खाणार नाही म्हणून। काय तमाशा लावलाय होय? कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार? अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत, आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे। ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं। शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशाचा, बस करा। देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेचं म्हणाले मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा। अरे तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी, जा तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा।
अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले, सावरले. आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती, तर कदाचित अधिक शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायानी कसायाचं काम करावं. आमच्यातल्या एकही पोरगाना IAS झाला असताना, IPS झाला असताना, डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता, आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आहे ना. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला. हीच ती माणसं पुण्यातनं. अरे फुलेंना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीत ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि याची ताकद वाढली. अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आहे ना. शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला. अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. सर अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्रेक. नाही हे मी तुम्हाला म्हणतो, ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि RSS ची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडतायत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर लगेच नाही तसं काय, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिॲक्शन नाही आली, झालं पुढच्या वर्षीपासून सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार. हे असं आम्ही सहनही करणार नाही. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. सर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद, मीरा रोडला झाला होता. मनसेने विरोध केला तर आम्ही स्वतः तिथे गेलो होतो, स्वतः मच्छी विकत घ्यायला. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही. मी जागेवर जाऊन लढणारा माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय? त्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, ज्याला शाकाहार खायचा शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, ज्याला खिमा खायचा खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी? तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका? काय काय चालू आहे? काय तमाशे लावले ते? मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एका विभागांची, त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली. त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खात नाहीत मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचं अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटेल. विचारो बायकोला की तू बंद करणारस का बनवणं. अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहिती आहे ना. कशाला उगाच बोलायला लावता आम्हाला? तुमचं ते वैयक्तिक आयुष्य आहे, राहू द्या आतमध्ये.
पण एवढे फालतू चोचले कसले. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, दसरा, दिवाळी ह्याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही, हे जाहीर करावं एकनाथ शिंदेने. माझं आव्हान आहे. सर लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे कारण आता ते जाऊ द्यावं, लाडक्या बहिणींना फसवायला ज्यांनी केलं होतं त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाही. तर अमेरिकेने लावलेली 50% टेरिफ आहे त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुप का बसलाय? असं काय गुपित आहे अमेरिकेने तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये? एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसा तात्याच्या मालकीचाच भारत आहे हा. ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवतोय पण आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. तर क्या रे, हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, तेव्हा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री. तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे. मी लोकांची नेता आहे, तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे येऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भारत आहे. तो काहीही बोलतो यार तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन अहो पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्यात काय मोठं आहे? यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा, RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकान वृत्ती. एक चालकान वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा, आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत, कोणालाच. अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील, कारण का त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ. द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात एकाच्यात. सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर जाऊ दे, आता हा विषय महत्वाचा आहे. मला बाकीचे विषय महत्वाचे वाटत नाही. देखो ऐसा है कि ये क्या चालू हो गया है? ये टेस्ट केस. महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है. महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए लेबोरेटरी बना रहे, प्रयोगशाला बना रहे. जैसे पहले उन्होंने मध्य प्रदेश को बनाया, गुजरात को बनाया, वैसे महाराष्ट्र के हाल कर रहे हैं. महाराष्ट्र में 80% लोग ये मांसाहार करते हैं. मनुष्य प्राणी की जो दांत है, उस दांत से पता चलता है कि मनुष्य प्राणी पहले से, जब से वो मंकी, जिसको क्या बोलते हैं आप, मरकट क्या बोलते हैं उसको हिंदी में, क्या बोलते हैं मंकी को? बंदर. बंदर से आस्ते 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 जब वो मनुष्य प्राणी में आया, जब वो इतनू सा था, जब इतना बड़ा हो गया, तब उसके दांत में जो बदल आए, ऐसे दांत सिर्फ मांसाहारी प्राणियों में होते हो. हम भी प्राणी ही हैं, सिर्फ हम मनुष्य प्राणी. हमको गाय के दांत क्यों नहीं है? हमारे मुंह में वो थूकी जो गाय के मुंह में आती है वैसी क्यों नहीं आती है? क्योंकि हम बायोलॉजिकली नॉन वेजिटेरियन है. ये जो दांत है हमारे, जिसको हम कनाइन कहते हैं, मराठीत सुळे म्हणतात, ये क्यों है? क्योंकि हमको फाड़ने की अनुमति मिलती है उससे. मांसाहार जो खींचा जाता है मुंह में. अभी ये सब बातें साइंटिफिक है.
युगों युगों से हम नॉन वेजिटेरियन मांसाहार करते आए हैं, अब क्या चालू किया है नया? तो क्या कोली लोग मर जाएंगे? यहाँ का कसाई मर जाएगा? यहाँ के जितने भी मुर्गी पालने वाले करोड़ों अब्जों रुपए का व्यवहार करते हैं, क्या आत्महत्या कर देंगे? आज पूरे महाराष्ट्र में जानवरों का सेल बंद है। गाय भैंस इनके जिसका उपयोग खत्म हो जाता है वो बेचारों को मार्केट में लाके बेचा जाता था, जिससे 2 पैसे काश्तकारों को मिलते थे। आज वो व्यापारी बंद कर दिया है। एक तरफ कसाई पेट के हाल बुरे हैं और दूसरे तरफ काश्तकार जो उनको संभाल ही नहीं सकते, वो जाके बीच रास्ते में जंगल में छोड़ देते उनको। वो बेचारे कोई बिना खाने के लिए ऐसा ही रास्ते में गिरा हुआ पड़ा रहता है, सूख के वैसा ही मर जाता है। मक्खियां जाके उसके अरे तुम भगवान मानते हो ना उस प्राणी माता को, वो गाय को, उसके बछड़े को भगवान मानते हो ना, वो रास्ते में सड़ रही है। कहां गया तुम्हारा भगवान प्रेम? ये नौटंकी है, इसको नौटंकी कहते हैं। उसको घर में रख नहीं सकते क्योंकि वो उसको खाना पीना दिलाना वो काश्तकारों को परवड़ता नहीं, पहले ही उनके घर में हाल बेहाल है और ऊपर से ये और जिम्मेदारी। ये क्या 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 चालू कर दिया है तुमने तमाशा इस देश में? जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, अब ये नया मांसाहार विरुद्ध शाकाहार है। क्या कर दिया तुमने इस देश में? चलो ठीक है। इसी प्रकार से प्रताप सर ने जो अब हो रहा था महाराष्ट्र में भी हो रहा है, जो महाराष्ट्र को आर्थिक राजधानी मानी जाती थी, ये खत्म कर देंगे। देखो ऐसा है, बंबई में अर्थव्यवस्था के माध्यम से दुनिया भर के लोग आते हैं, दुनिया भर के। तो क्या जर्मनी वाले से आने वाले लोग को आप कहेंगे कि आप पत्ते की भाजी खाइए, आपको हम मांसाहार नहीं दे सकते, अब हम पत्ते की भाजी खाते हैं? वो जर्मनी वाला आना छोड़ देंगे बंबई। उनकी व्यवस्था में रात को खाना, दोपहर को खाना, उसके साथ बियर पीना, ये उनकी संस्कृति है। अगर हमारे संस्कार और संस्कृति में मांसाहार है तो है, और मैं कोई लपा छुपा समर्थन नहीं कर रहा हूं, खुला बोल रहा हूं, खुला। और मैं एकनाथ शिंदे जी से सवाल पूछना चाहता हूं कि आपको मालूम है तुम्हारे व्यवस्था के अंदर, तुम जिस जिले के पालक मंत्री हो, उसका एक हिस्सा जो आपके बेटे का मतदार संघ है, आपके बेटे वहां से सांसद है, क्या आपको मालूम है कि मांसाहार खाने पे और बेचने में बंदी लाई गई है? आप कौन होते हो? आप होते कौन है ये बंदी लाने वाले? कौन से अधिकार से आपने ये बंदी लाई है? मैं वो कौन मैडम है, हमारी बहन कौन है, उसको किसने कहा है? मैं आयुक्त से पूछना चाहता हूं, क्या आप नामर्द है क्या? आप निकालिए ना, आप निकालिए आदेश। वो बहन को क्यों बुलाया आदेश निकालने के लिए? इस प्रकार प्रताप सरनाईक कह रहे हैं कि मीरा रोड में प्रयोगशाला की जा रही है, क्या इसी प्रकार? मुझे अच्छा लगता है कि इस आदमी को इतना तो पता चला कि प्रयोगशाला की जा रही है, पर प्रयोगशाला की जा रही तो आप क्या कर रहे हैं? आप तो आपके घर में 24 घंटा 365 दिन मटन मच्छी खाते हैं। मैं जानता हूं कि आपकी बीबी उत्तम, अति उत्तम नॉनवेज बनाती है, मांसाहार बनाती है, और आप भी बड़ी शौकीन है। तो प्रयोगशाला में ऐसे दम उठ के बाहर बात करने से अच्छा आप बोलो ना कि नहीं चलेगा, जिसको जहां खाना है खाएगा। अरे ये मेरा महाराष्ट्र है यार, ये कोई भी आएगा, आज ये मत बोचो, कल ये मत खाओ। अरे तुम्हारे बाप का महाराष्ट्र है क्या? हमने कहा है क्या तुम कैसे घूमोगे, तुम क्या करोगे? तुमको जो करना है करो ना, तुमको नहीं खाना मत खाओ, 10 दिन उपवास करना है करो, हमको बोलते हैं क्या मत करो? पर हमको अगर खाना है, हमको अगर खरीदना है, तो आप कौन होते हो बोलने वाले कि नहीं करो, खरीदो मत, बेचो मत, ये मत करो, वो मत करो? तुम कौन होते हो? कौन से अधिकार से कर रहे हो? और मेरा आरोप है ये सरकार के ऊपर, ये सरकार टेस्ट करती है। बराबर बोला प्रताप सरनाईक ने कि ये प्रयोगशाला का उपयोग हो रहा है, ये प्रयोग करने जाते हैं कि ऐसा करेंगे तो क्या होगा, वैसा करेंगे तो क्या होगा। अजमाइश है, अजमाइश। सर बीजेपी सांसद अनिल बोंडे जो है शरद पवार जी के वक्तव्य को लेकर
निकलता है कि हास्यास्पद वक्तव्य है। अगर ऐसा उनके पास दो लोग आए तो उन्होंने पुलिस को क्यों नहीं बताया? क्या बताने का पुलिस को? मैं पूछना चाहता हूं, क्या बताएंगे पुलिस को? मेरे पास कोई मेरे पास आए थे, मेरे पास आए, मुझे सब मालूम है इसमें क्या हुआ है। अरे छोड़ो ना, सब छोड़ दो। वो वोट चोरी के बारे में बोलो ना, वोट चोरी। वो जो चोरी चोर 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 जो पकड़ा गया है, वो जो राजीव नाम का चंबल से भयंकर दरोडेखोर था, वो राजीव नाम का जो आयुक्त था, वो चंबल से बड़ा दरोडेखोर निकला। संविधान की धज्जियां उड़ गई है, पूरे विश्व में शंका पे लोग ले रहे हैं। पूरे जाइए इंटरनेट पे देखिए कैसे विश्व में हंस रहे हैं लोग कि कैसे भारत के 12 बज गए हैं। उसके ऊपर बात कीजिए। अरे ये तो पहली बार इलेक्शन कमीशन ने जो असंभव था वो संभव कर दिखाया कि एक रूम में अंसारी भी रहता है, मिश्रा भी रहता है, दुबे भी रहता है, यादव भी रहता है। अरे इतनी जातीय व्यवस्था एक इसमें लाने का काम सिर्फ इलेक्शन कमीशन कर सकता है। मैं उनका अभिनंदन करता हूं। एक औरत को एक साल में 3 बच्चे होते हैं, ये सिर्फ इलेक्शन कमीशन ही कर सकता है। कम से कम हजारों मरे हुए लोगों ने वोट किया है। अरे अगर बताते तो उनके पति पत्नी जाके उनको वोटिंग रूम में देख के आते कि भाई वोट करने मेरा पति आया था ऊपर से। हजारों वोट ऐसे हैं कि जो मरे हुए हैं लेकिन आके वोट करके जाते हैं। अगर पहले बता देते तो बेचारे की पत्नी पति आके माँ बाप आके देख के जाते, अरे मेरा बेटा आया है वोटिंग को, यार बेटा जा ऊपर लेकिन दर्शन तो देके जा। 15 अगस्त को आप कल्याण डोंबिवली जाइए, मांसाहारी खाइए। देखो मैं 24 घंटा खाता हूं, मैं 24 घंटा मांसाहारी और हूं। किसकी कोई आक्षेप है क्या? मैं क्या खाऊं इसके ऊपर कोई रुकावट है क्या? और नहीं हूं तो भी खाऊंगा, जबरदस्ती पसंद नहीं करता हूं। सर कल दिल्ली में जो है इंडिया अलायंस का मोर्चा है चुनाव आयोग के ऊपर, कैसे देखते इस मोर्चा को? अरे निकलना चाहिए, उधर ही नहीं हर जिले गांव खेड़े में ये चुनाव आयोग जो है और चुनाव आयोग के पुतले जलने चाहिए। तुमने डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का जो सपना था स्वायत्त इलेक्शन कमीशन, वो सपना ही चक्काचूर कर दिया। हमें सेशन चाहिए वापस, सेशन, TN सेशन। ये जो चुनाव आयुक्त थे जिन्होंने सब नेताओं की गाड़ियां बंद कर दी थी, PA बंद कर दिए थे, खर्चा बंद कर दिया था, वो सेशन का राज हमें वापस चाहिए। हमें ये राजीव जैसे जो चमचे आने वाले हैं उसको सुप्रीम कोर्ट ने रोक लगा देना चाहिए। सुप्रीम कोर्ट को जो निकाला गया उसमें से प्रधानमंत्री थे और संसद। अरे ये तो मैंने ही तो आपके सामने लाया ये बात। तो क्या उसको दोबारा अरे ये व्यवस्था ही खत्म हो गई है, ये सिस्टम ही खत्म करने जा रहे हैं। इन्हें कोर्ट को गुलाम करना चाहते हैं, निवडणूक चुनाव आयोग को गुलाम करना चाहते हैं, मीडिया को गुलाम करना चाहते हैं। जो व्यवस्था को सवाल पूछना चाहते हैं उन सब व्यवस्थाओं को, जो सब सिस्टम के जो भाग बने हुए हैं, हम ऐसा कहते हैं 4 स्तंभ पे ये डेमोक्रेसी है। कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त उपायुक्त आहेत, गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या, त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की 15 तारखेला मटण मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करावी। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे, डीएनए मांसाहारी आहे। आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारासाठी आहे। तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा। माणसाला जिथे सुळे दिलेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं,
तर ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की तुम्ही मांसाहारी आहात. आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार. अरे काय तमाशा लावला यार. मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार. मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया. काय काय तमाशा आहे का. आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही. करा साहेब. झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी. अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना. आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल. चला सांगा तुम्ही पत्रकारांना तुमच्या घरी मांसाहार नाही, आज श्रावणचा महिना आहे, सांगा आज दुसरं मांसाहार खाणार नाही म्हणून. काय तमाशा लावलाय होय. कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार. अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही. आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे. ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का. बस करा हे तमाशाचा, बस करा. देवावरनं धर्मावरनं काय लावलंय. कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठला तरी हिंदू संघटनेचा म्हणाले मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा. अरे तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आणा आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी. जा तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा. अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत. हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली. जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित अधिक शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम करावं, कसायानी कसायाचं काम करावं. आमच्यातल्या एकही पोरगाना आयएस झाला असताना, आयपीएस झाला असताना, डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात. मंडळ यात्रेवरती बंदी आणा. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला, हीच ती माणसं पुण्यातनं. अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं. मारलीत ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि जी ताकद वाढली. अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आणा. शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला. अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे असे तुमची जी पिल्लावळ आहे ना ती अशी बाहेर निघते. सर अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्रेक. नाही हे मी तुम्हाला म्हणतो, ही ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि आरएसएसची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडत आहेत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर नाही तसं काय, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिॲक्शन नाही झालं, पुढच्या वर्षीपासून सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार.
हे असं आम्ही सहनही करणार नाही. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. सर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो, स्वतः मच्छी विकत घ्यायला. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही, मी जागेवर जाऊन लढणारा माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय? त्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, ज्याला शाकाहार खायचा शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, त्याला खिमा खायचा खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप कशासाठी? तुमचा आक्षेप आहे कशावर नेमका? काय काय चालू आहे? काय तमाशे लावले ते? मध्यंतरी प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की प्रयोगशाळा केली जाते एका विभागांची, त्या ठिकाणी ते त्यांनीच बघावं होतं. पहिली प्रयोगशाळा तर त्यांच्याच मतदारसंघात झाली, त्या प्रताप सरनाईक साहेबांच्याच मतदारसंघात पहिली प्रयोगशाळा झाली, जेव्हा तिथे मच्छी मटण चिकन याची सगळी दुकानं बंद करण्यात आली कुठल्या तरी जैन धर्मीयांच्या नावाने. मला सांगावं त्यांनी, प्रताप सरनाईकांनी. ते खात नाहीत मटण मुंबई. त्यांची पत्नी, अतिशय प्रायव्हेट गोष्ट सांगतो, ही मांसाहार अतिशय सुंदर बनवते, अतिशय सुंदर. मी तिच्या हातचं अनेक वेळा जेवलोय, अनेक वेळा जेवलोय. इतकं चविष्ट बनवते की आज जरी विषय काढला तर तोंडाला पाणी सुटेल. विचारो बायकोला की तू बंद करणारस का बनवणं? अरे या नेत्यांची पोरं बाहेर जाऊन काय काय खातात. मी आता कुठल्या प्राण्याचं नाव घेत नाही, मला माहिती नाही पोरं काय काय खातात, कुठल्या कुठल्या प्राण्याचं मटण खातात, मला माहितीये ना. कशाला उगाच बोलायला लावता आम्हाला? तुमचं ते वैयक्तिक आयुष्य आहे, राहू द्या आतमध्ये. पण एवढे फालतू चोचले कसले? एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका जाहीर करावी की माझा नॉन व्हेजिटेरियनना विरोध आहे आणि ह्याच्या पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट दसरा दिवाळी ह्याच्यामध्ये नॉनव्हेज विकलं जाणार नाही, हे जाहीर करावं एकनाथ शिंदेने. माझं आव्हान आहे. सर लाडक्या बहिणींच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे, कारण आता ते जाऊ द्यावं. लाडक्या बहिणींना फसवायला त्यांनी केलं होतं, त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या, त्यांना काही लाडक्या फिडक्या बहिणी काही पडलेल्या नाही. तर अमेरिकेने लावलेली 50% टेरिफ आहे, त्याच्यामुळे 250 कोटींचा फटका जो आहे तो सोलापूर मधल्या कंपन्यांना बसतो. मला फक्त एवढं विचारायचं आहे की अजून भारत चुप का बसलाय? असं काय गुपित आहे अमेरिकेने तुमचं की तुम्ही तोंडच उघडत नाहीये? एवढा ट्रम्प दादागिरी करतोय जसा तात्याच्या मालकीचाच भारत आहे. हा ट्रम्प तात्या हा महाराष्ट्र देशाला इतके मोठे असे डोळे दाखवतोय, पण आपण एकदम असं चढी चूप बसलेलो. तर क्या रे, हा भारत देश नाही रे. निक्सननी जेव्हा सांगितलं इंदिरा गांधींना की तुम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, किंवा तोंडावर इंदिरा गांधींनी सांगितलं असतं यू हॅव नो बिझनेस टू इंटरफिअर इन माय कंट्री, तुम्हाला कुठलाही अधिकार नाही माझ्या राज्य व्यवस्थेमध्ये आणि माझ्या देशाचा कुठली भूमिका असेल हे ठरवण्याला मी समर्थ आहे, मी लोकांची नेता आहे, तुम्ही माझ्यामध्ये पडायचं नाही. आणि इथे येऊन युद्ध केलं आणि युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. हा भारत. हा तो काहीही बोलतो यार, तो तात्या ट्रम्प. त्या तात्याला जरा आवरा. मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना मंत्री झालेले आहेत, मात्र 8 महिने झाले त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी निवेदन अहो पण हे जेव्हा RSSचं वर्चस्व असलेलं मंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा हे घडणारच असतं. त्यात काय मोठं आहे? यांना आश्चर्य वाटतं. आम्हाला यांची वर्किंग स्टाईल पूर्वीपासून माहिती आहे. हे बघा, RSS म्हटलं की त्यांची एक वर्किंग स्टाईल, एक शब्द तुम्हाला सांगतो जो कदाचित माझ्या तोंडात फार कमी वेळा आला. एक चालकान वृत्ती. एक चालकान वृत्ती म्हणजे एकच ड्रायव्हर असेल, बाकी मागे बसायचं, आवाज नाही करायचा, आवाज करायचा नाही. दुर्दैवानं सांगतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गाडी हाकली जाते, मंत्रिमंडळातल्या कोणालाच अधिकार नाहीत, कोणालाच.
अगदी उपमुख्यमंत्र्यांना देखील, कारण का त्यांची शेवटी फाईल कोणाकडे जाते? द बॉस देवाभाऊ, द बॉस देवाभाऊ. बोलण्याची हिंमत आहे यांच्यात एकाच्यात. तर सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याची मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे आणि त्यानंतर जाऊ दे, आता हा विषय महत्वाचा आहे, मला बाकीचे विषय महत्वाचे वाटत कल्याण नाही. में जिस तरीके से आप 15 अगस्त को लेकर मच्छी पट्टा पे रोक लगा देखो ऐसा है कि ये क्या चालू हो गया है, ये टेस्ट केस. महाराष्ट्र को लेबोरेटरी बनाया जा रहा है. महाराष्ट्र को जातिवादी लोग, ये मनुवादी लोग, ये जाति व्यवस्था मजबूत करने के लिए लेबोरेटरी बना रहे, प्रयोगशाला बना रहे. जैसे पहले उन्होंने मध्य प्रदेश को बनाया, गुजरात को बनाया, वैसे महाराष्ट्र के हाल कर रहे हैं. महाराष्ट्र में 80% लोग ये मांसाहार करते हैं. मनुष्य प्राणी की जो दांत है, उस दांत से पता चलता है कि मनुष्य प्राणी पहले से, जब से वो मंकी, जिसको क्या बोलते हैं आप, मरकट क्या बोलते हैं उसको हिंदी में, क्या बोलते हैं मंकी को? बंदर. बंदर से आस्ते 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 जब वो मनुष्य प्राणी में आया, जब वो इतनू सा था, जब इतना बड़ा हो गया, तब उसके दांत में जो बदल आए, ऐसे दांत सिर्फ मांसाहारी प्राणियों में होते हो. हम भी प्राणी ही हैं, सिर्फ हम मनुष्य प्राणी. हमको गाय के दांत क्यों नहीं है? हमारे मुंह में वो थूकी जो गाय के मुंह में आती है, वैसी क्यों नहीं आती है? क्योंकि हम बायोलॉजिकली नॉन वेजिटेरियन है. ये जो दांत है हमारे, जिसको हम कनाइन कहते हैं, मराठीत सुळे म्हणतात, ये क्यों है? क्योंकि हमको फाड़ने की अनुमति मिलती है उससे. मांसाहार जो खींचा जाता है मुंह में. अभी ये सब बातें साइंटिफिक है. युगों युगों से हम नॉन वेजिटेरियन मांसाहार करते आए हैं. अब क्या चालू किया है नया? तो क्या कोली लोग मर जाएंगे? यहाँ का कसाई मर जाएगा? यहाँ के जितने भी मुर्गी पालने वाले करोड़ों अब्जों रुपए का व्यवहार करते हैं, क्या आत्महत्या कर देंगे? आज पूरे महाराष्ट्र में जानवरों का सेल बंद है. गाय, भैंस, इनके जो जिसका उपयोग खत्म हो जाता है, वो बेचारों को मार्केट में लाके बेचा जाता था, जिससे 2 पैसे काश्तकारों को मिलते थे. आज वो व्यापारी बंद कर दिए. एक तरफ कसाई पेट के हाल बुरे है, और दूसरे तरफ काश्तकार जो उनको संभाल ही नहीं सकते, वो जाके बीच रास्ते में जंगल में छोड़ देते उनको. वो बेचारे कोई बिना खाने के लिए ऐसा ही रास्ते में गिरा हुआ पड़ा रहता है, सूख के वैसा ही मर जाता है. मक्खियां जाके उसके, अरे तुम भगवान मानते हो ना उस प्राणी माता को, वो गाय को, उसके बछड़े को भगवान मानते हो ना. वो रास्ते में सड़ रही है, सड़. कहां गया तुम्हारा भगवान प्रेम? ये नौटंकी है. इसको नौटंकी कहते हैं. उसको घर में रख नहीं सकते, क्योंकि वो उसको खाना पीना दिलाना वो काश्तकारों को परवड़ता नहीं. पहले ही उनके घर में हाल बेहाल है, और ऊपर से ये और जिम्मेदारी. ये क्या 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 चालू कर दिया है तुमने तमाशा इस देश में? जात व्यवस्था, धर्म व्यवस्था, अब ये नया मांसाहार विरुद्ध शाकाहार है. क्या कर दिया तुमने इस देश में? चलो ठीक है. जिस तरीके से यूपी में जो अब हो रहा था, महाराष्ट्र में भी हो रहा है, जो महाराष्ट्र को आर्थिक राजधानी मानी जाती थी, ये खत्म कर देंगे. देखो ऐसा है, बंबई में अर्थव्यवस्था के माध्यम से दुनिया भर के लोग आते हैं, दुनिया भर के. तो क्या जर्मनी वाले से आने वाले लोग को आप कहेंगे कि आप पत्ते की भाजी खाइए, आपको हम मांसाहार नहीं दे सकते, अब हम पत्ते की भाजी खाते हैं? वो जर्मनी वाला आना छोड़ देंगे बंबई. उनकी व्यवस्था में रात को खाना, दोपहर को खाना, उसके साथ बियर पीना, ये उनकी संस्कृति है. अगर हमारे संस्कार और संस्कृति में मांसाहार है तो है,
और मैं कोई लपा छुपा समर्थन नहीं कर रहा हूं, खुला बोल रहा हूं, खुला। और मैं एकनाथ शिंदे जी से सवाल पूछना चाहता हूं कि आपको मालूम है तुम्हारे व्यवस्था के अंदर तुम जिस जिले के पालक मंत्री हो, उसका एक हिस्सा जो आपके बेटे का मतदार संघ है, आपके बेटे वहां से सांसद है, क्या आपको मालूम है ये कि मांसाहार खाने पे और बेचने में बंदी लाई गई है? आप कौन होते हो? आप होते कौन है ये बंदी लाने वाले? कौन से अधिकार से आपने ये बंदी लाई है? मैं वो कौन मैडम है, हमारी बहन कौन है, उसको किसने कहा है? मैं आयुक्त से पूछना चाहता हूं, क्या आप नामर्द है क्या? आप निकालिए ना, आप निकालिए आदेश। वो बहन को क्यों बुलाया आदेश निकालने के लिए? इस प्रकार प्रताप सरनाईक कह रहे हैं कि मीरा रोड में प्रयोगशाला की जा रही है, क्या इसी प्रकार मुझे अच्छा लगता है कि इस आदमी को इतना तो पता चला कि प्रयोगशाला की जा रही है, पर प्रयोगशाला की जा रही तो आप क्या कर रहे हैं? आप तो आपके घर में 24 घंटा 365 दिन मटन मच्छी खाते हैं। मैं जानता हूं कि आपकी बीबी उत्तम, अति उत्तम नॉनवेज बनाती है, मांसाहार बनाती है, और आप भी बड़ी शौकीन है। तो प्रयोगशाला में ऐसे दम उठ के बाहर बात करने से अच्छा आप बोलो ना कि नहीं चलेगा, जिसको जा खाना है खाएगा। अरे ये मेरा महाराष्ट्र है यार, ये कोई भी आएगा, आज ये मत बोचो, कल ये मत खाओ। अरे तुम्हारे बाप का महाराष्ट्र है क्या? हमने कहा है क्या तुम कैसे घूमोगे, तुम क्या करोगे? तुमको जो करना है करो ना, तुमको नहीं खाना मत खाओ, 10 दिन उपवास करना है करो, हमको बोलते हैं क्या मत करो? पर हमको अगर खाना है, हमको अगर खरीदना है, तो आप कौन होते बोलने वाले कि नहीं करो, खरीदो मत, बेचो मत, ये मत करो, वो मत करो? तुम कौन होते हो? कौन से अधिकार से कर रहे हो? और मेरा आरोप है यह सरकार के ऊपर, यह सरकार टेस्ट करती है। बराबर बोला प्रताप सरनाईक ने कि यह प्रयोगशाला का उपयोग हो रहा है, ये प्रयोग करने जाते हैं कि ऐसा करेंगे तो क्या होगा, वैसा करेंगे तो क्या होगा। अजमाइश है, अजमाइश। सर बीजेपी सांसद अनिल बोंडे जो है शरद पवार जी के वक्तव्य को लेकर कह रहे हैं कि हास्यास्पद वक्तव्य है, अगर ऐसा उनके पास 2 लोग आए तो उन्होंने पुलिस को क्यों नहीं बताया? क्या बताने का पुलिस को? मैं पूछना चाहता हूं, क्या बताएंगे पुलिस को? मेरे पास कोई मेरे पास आए थे, मेरे पास आए, मुझे सब मालूम है इसमें क्या हुआ है। अरे छोड़ो ना, सब छोड़ दो, वो वोट चोरी के बारे में बोलो ना, वोट चोरी, वो जो चोर पकड़ा गया है, वो जो राजीव नाम का चंबल से भयंकर दरोडेखोर था, वो राजीव नाम का जो आयुक्त था, वो चंबल से बड़ा दरोडेखोर निकला। संविधान की धज्जियां उड़ गई है, पूरे विश्व में शंका पे लोग ले रहे हैं। पूरे जाइए इंटरनेट पे देखिए कैसे विश्व में हंस रहे हैं लोग कि कैसे भारत के 12 बज गए हैं, उसके ऊपर बात कीजिए। अरे ये तो पहली बार इलेक्शन कमीशन ने जो असंभव था वो संभव कर दिखाया कि एक रूम में अंसारी भी रहता है, मिश्रा भी रहता है, दुबे भी रहता है, यादव भी रहता है। अरे इतनी जातीय व्यवस्था एक इसमें लाने का काम सिर्फ इलेक्शन कमीशन कर सकता है। मैं उनका अभिनंदन करता हूं। एक औरत को 1 साल में 3 बच्चे होते हैं, ये सिर्फ इलेक्शन कमीशन ही कर सकता है। कम से कम हजारों मरे हुए लोगों ने वोट किया है। अरे अगर बताते तो उनके पति पत्नी जाके उनको वोटिंग रूम में देख के आते कि भाई वोट करने मेरा पति आया था ऊपर से। हजारों वोट ऐसे हैं कि जो मरे हुए हैं लेकिन आके वोट करके जाते हैं। अगर पहले बता देते तो बेचारे की पत्नी पति आके, माँ बाप आके देख के जाते, अरे मेरा बेटा आया है वोटिंग को, यार बेटा जा ऊपर लेकिन दर्शन तो देके जा। 15 अगस्त को आप कल्याण डोंबिवली जाइए, मांसाहारी खाइए। देखो मैं 24 घंटा खाता हूं, मैं 24 घंटा मांसाहारी और हूं। किसकी कोई आक्षेप है क्या? मैं क्या खाऊं इसके ऊपर कोई रुकावट है क्या? और नहीं हूं तो भी खाऊंगा, जबरदस्ती पसंद नहीं करता हूं। सर कल दिल्ली में जो है इंडिया अलायंस का मोर्चा है चुनाव आयोग के ऊपर, कैसे देखते इस मोर्चा को? अरे निकलना चाहिए, उधर ही नहीं हर जिले गांव खेड़े में ये चुनाव आयोग जो है और चुनाव आयोग के पुतले जलने चाहिए। तुमने डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का जो सपना था स्वायत्त इलेक्शन कमीशन, वो सपना ही चक्काचूर कर दिया। हमें सेशन चाहिए वापस, सेशन, TN सेशन। ये जो चुनाव आयुक्त थे
जिन्होंने सब नेताओं की गाड़ियां बंद कर दी थी, पीए बंद कर दिए थे, खर्चा बंद कर दिया था, वो सेशन का राज हमें वापस चाहिए। हमें ये राजीव जैसे जो चमचे आने वाले हैं उसको सुप्रीम कोर्ट ने रोक लगा देना चाहिए। सुप्रीम कोर्ट को जो निकाला गया उसमें से प्रधानमंत्री थे और संसद। अरे ये तो मैंने ही तो आपके सामने लाया ये बात। तो क्या उसको दोबारा अरे ये व्यवस्था ही खत्म हो गई है, ये सिस्टम ही खत्म करने जा रहे हैं। इन्हें कोर्ट को गुलाम करना चाहते हैं, निवडणूक चुनाव आयोग को गुलाम करना चाहते हैं, मीडिया को गुलाम करना चाहते हैं, जो व्यवस्था को सवाल पूछना चाहते हैं उन सब व्यवस्थाओं को, जो सब सिस्टम के जो भाग बने हुए हैं, हम ऐसा कहते हैं चार स्तंभ पे ये डेमोक्रेसी है। कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी उपायुक्त आहेत, गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या, त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की 15 तारखेला मटण, मच्छी आणि कोंबड्या वगैरे विकू नयेत आणि ते दुकानं बंद करावी। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे? आता लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं देत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे, डीएनए मांसाहारी आहे। आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे। तुम्ही गायीच्या ह्याची रचना बघा, बकऱ्याची रचना बघा, की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा, वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा। माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता, म्हणून जो बदल घडत गेला हजारो वर्षापासून, माकडापासून जे आपण पुढे चालत आलो, त्याच्यानंतर जे शेती अमुक तमुक काय खायचे पूर्वी माणसं, ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या दाताच्या रचनेवरून तुम्हाला कळतं की तुम्ही मांसाहारी आहात। आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार। अरे काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय काय तमाशा आहे का? आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण, मांस काय जे काय ते खायचं नाही। करा साहेब, झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा झाला, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं, आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन, मांसाहारी वर्सेस शाकाहारी। अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी, आम्हाला मांसाहारी खायचंय, खाऊ द्या ना। आज तर रविवारचा दिवस आहे, आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल। चला सांगा तुम्ही पत्रकारांना, तुमच्या घरी मांसाहार नाही, आज श्रावणचा महिना आहे, सांगा हा दुसरं मांसाहार खाणार नाही म्हणून। काय तमाशा लावलाय होय? कोणी गायकवाड बाई, कोणी दिला तिला अधिकार? अरे शासन नावाची काय गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत, आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे। ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, याचा अर्थ शासन आदेश देतं तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं। शासनाचा का आदेश आहे का की कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत आणि पुरी खावी, असं काय आदेश आहे का? बस करा हे तमाशाचा, बस करा। देवावरनं धर्मावरनं काय लावलंय? कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेच्या म्हणाले मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा। आणि तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना, सांग तुझ्या शासनाला आमच्या मंडळ यात्रेवरती बंदी, जा तुला आव्हान देतो, मंडळ यात्रेवर बंदी आणा। अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत, आम्हाला ओबीसींना छळलेत, हे तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले, सावरले, आमची दुसरी पिढी तरी शिकली। जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असती तर कदाचित अधिक शूद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बगीच्याचं काम करावं, कुंभारांनी
ते मातीची भांडी बनवावी, मोच्यानी मोच्याचं काम करावं, कुंभाराने कुंभाराचं काम करावं, कसायाने कसायाचं काम करावं. आमच्यातला एकही पोरगा ना IAS झाला असताना, IPS झाला असताना, डेप्युटी कलेक्टर झाला असता, धनगराचा पोरगा मोठा झाला असता, वंजाऱ्याचा पोरगा मोठा झाला नसता आणि माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता. आणि अशा 370 जाती आहेत. काय चालवलं काय महाराष्ट्रात? मंडळ यात्रेवरती बंदी आणा. हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला. हीच ती माणसं पुण्यातनं. अरे फुलेंना तुम्ही दगड मारली, ते जर पिक्चर मध्ये दाखवलं तुम्हाला वाईट का वाटतं? मारलीत ना दगड. आणि हाच तो सनातनी मनुवाद, हाच तो, हेच मनुवादी या देशाला, या महाराष्ट्राला भ्रष्ट करतायत. आणि जी ताकद वाढली, अरे बहुसंख्याक आम्ही, आमच्या यात्रेवर बंदी आणा. शासनाने परवानगी देऊ नये. अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना, जा बस जा शासनाकडे, आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा. अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोध केला, त्या मंडळ आयोगाला विरोध केला. अजून तुमच्या मनात ती खतखत आहे. ती खतखत आहे असे तुमची जी पिल्लावळ आहे ना, ती अशी बाहेर निघते. सर अशा प्रकारचे आदेश काढणं, जनभावना दुखावणं आणि त्याच्यानंतर जनतेतून आलेला उद्रेक. नाही हे मी तुम्हाला म्हणतो, ही ह्या संघटनांची म्हणजे बीजेपी आणि RSS ची ही टेस्ट असते. एखादा असा दगड मारून बघायचा, त्या दगडातनं जे काही म्हणजे असं पाण्यात दगड मारला की किती दूरवर त्याचे शिंतोडे उडतायत ते बघायचे. जर उडाले आणि लोकांनी आक्षेप घेतला तर लगेच नाही तसं काय, असं काय करणार नाही. आणि समजा नाही उडाले आणि काय रिॲक्शन नाही झालं, पुढच्या वर्षीपासून सगळीकडे बंदी. माझं पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान, तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. हे असं नाही चालणार. हे असं आम्ही सहनही करणार. मी आता समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो, बघूया काय होतं. मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे. असेल हिंमत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा. सर यापूर्वी देखील मीरा रोडचा काही वाद मीरा रोडला झाला होता, मनसेने विरोध केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो, स्वतः मच्छी विकत घ्यायला. मी असं टीव्हीवरती बातम्या देऊन बातम्या निर्माण करणारा माणूस नाही. मी जागेवर जाऊन लढणारा माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही का भेदभाव वाढवताय? ज्याला मांसाहार खायचा मांसाहार खाऊ द्या, ज्याला शाकाहार खायचा आहे शाकाहार, ज्याला मेथीची भाजी खायची मेथीची भाजी खाऊ द्या, ज्याला खिमा खायचा आहे खिमा खाऊ द्या. तुमचा आक्षेप